जे पर मित्रांनो बघू शकता आपल्या साईडच्या रांगेमधले हे तोरणाचं फळ आहे मित्रांनो. आणि आज आम्ही खास करून तोरण पण खायला आलेलो आहे. आणि पुढच्या पिढीसाठी जे आपण जे संकलन केलेलं आहे बीजांचं, त्यामध्ये या बियांचं आम्ही आज संकलन करतो आहे. आज संकलन करत असताना दत्ता कोंडरा असतील, तर तसेच आमचे के टी कोंडरा असतील, लिंबे पाटील असतील, आम्ही आज तोरणं खायला पण आलेलो आहे आणि त्यांचे बियांचं कलेक्शन करायला सुद्धा आलेलो आहे मित्रांनो. जो आपला हा रानमेवा आहे मित्रांनो, हा भविष्यात पुढच्या पिढीला राहतो न राहतो, तर अशा रानमेव्यांचं मित्रांनो आपल्याला कलेक्शन करायचं आहे मित्रांनो. पुढच्या पुढी पिढीला काय ठेवायचं आहे, तर असेच जे रानमेवे आहेत मित्रांनो, आंब्याळा असतील, त्याच्यात तोरणं असतील, करवंद असतील मित्रांनो, तर याचं आपल्याला संगोपन करायचं आहे. आणि या माध्यमातून मला आपल्याला एक सांगायचं आहे की आपणही आपल्या परिसरात असे रानमेव्यांचं बियांचं संकलन करा व आपल्या पर्यावरणप्रेमी ग्रुपला त्या बिया देत चला मित्रांनो. आम्ही नक्कीच त्या बियांचं संगोपन करू आणि पुढच्या पिढीसाठी शाश्वत ते झाड आम्ही जगून दाखवू मित्रांनो व त्यांची वाढ करू. जय पर्यावरण.